केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव दिलं आणि तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह बहाल केलं। न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाला हे चिन्ह वापरता येणार आहे। आता हे चिन्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने कंबर कसलेली आहे। पवार गटाने लोकसभेसाठी कंबर कसली। शिवरायांच्या साक्षीनं पक्षचिन्हाचं अनावरण। किल्ले रायगडावरती निनादला तुतारीचा सूर। राज ठाकरे आणि फडणवीसांसह विरोधकांची टीका। किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शरद पवार यांनी तुतारी वाजवणारा माणूस या नव्या चिन्हाचं अनावरण केलं। त्यानंतर सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, डॉक्टर अमोल कोल्हे यांनी तुतारी वाजवून आगामी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीपाशी नव्या चिन्हाचा अनावरण सोहळा पार पडला। महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला सातत्याने डिवचण्याचं काम हे केंद्र सरकारकडून होतंय आणि मला वाटतं की ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुतारी हा महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवणारी असणार आहे। या सोहळ्याच्या निमित्तानं तब्बल 40 वर्षांनंतर शरद पवार किल्ले रायगडावर आले। पालखीमधून पवारांचं किल्ले रायगडावरती आगमन झालं। शरद पवार मोठ्या कालावधीनंतर रायगडावरती गेल्याचा धागा पकडत राज ठाकरे आणि फडणवीसांनी पवारांना लक्ष केल्याचं दिसलं। कधी नाव न घेणारे, छत्रपतींचं नाव न घेणारे आमचे शरद पवार आज त्यांना रायगड आठवला। 40 वर्षानंतर पवार साहेब शेवटी रायगडावर गेले। अजितदादांना एका गोष्टीचं क्रेडिट तर द्यावं लागेल की शेवटी छत्रपती शिवरायांच्या चरणी 40 वर्षानंतर पवार साहेबांना अजितदादांमुळे जावं लागलं। आता तुतारी कुठे वाजते, किती वाजते, कशी वाजते हे आपल्याला भविष्यात दिसेलच। दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही शरद पवारांच्या पक्ष अनावरण सोहळ्यावरती टीका केल्याचं पाहायला मिळालं। तुतारी वाजवण्यावरून आव्हाड आणि मिटकरी यांच्यामध्ये जुगलबंदी रंगली। आव्हाडांचं पोट पुढे आलेलं आहे। मागचे तुतारी वादक तुतारी वाजवून राहिले। जर आव्हाड साहेबांनी माझं चॅलेंज स्वीकारलं असेल तर मी पण माझ्या उत्तराला तयार आहे। 1 लाख रुपयाचा चेक माझा त्यांच्या नावाने तयार आहे। 26 तारखेपासून महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईला पार पडते विधान भवनला। पहिल्या दिवशी त्यांनी स्वतः तुतारी आणावी, पत्रकारांसमोर ती वाजवावी। एकंदरीतच नव्या पक्षचिन्हाचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी शरद पवार गटाकडून प्रयत्न झाल्याचं दिसलं। किल्ले रायगडावरती नव्या पक्षचिन्हाचं अनावरण केल्याचा शरद पवार गटाला फायदा होतो का हे लवकरच स्पष्ट होईल। पण पवारांच्या रायगड भेटीमुळे महाराष्ट्रात राजकारण मात्र तापल्याचं दिसलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।